ओके, आज सुरुवात करतोय आपण ॲस्ट्रॉलॉजीच्या लेक्चर्सना. पहिल्यांदा आपण प्लॅनेट्स किंवा ग्रहांकडनं आपण जाणार आहोत. इथे ग्रह मांडलेत आणि इकडे राशी मांडलेल्या आहेत. ग्रह जे मेनली बघितले जातात ते आहेत 7 ग्रह जे आपल्याला अवकाशात दिसून येतात. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. 7 ग्रहांच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्योतिषशास्त्रात 2 अजून ग्रहांचाही समावेश केला गेलेला आहे. म्हणजे ज्योतिष प्रेडिक्शन्स देताना अजून 2 ग्रहांचा सुद्धा विचार याच्यात केला जातो. तर हे 2 ग्रह कुठे आहेत हे तुम्हाला स्पेस मध्ये मिळणार नाही. हे 2 ग्रह जे आहेत हे कशा प्रकारे ज्योतिषशास्त्रात समावेश केला गेलाय तर त्याचा रिझन हे आहे की दिस इज अर्थ. ही पृथ्वी आहे, ते पृथ्वीचं ऑर्बिट आहे. पृथ्वी या गतीने अशा पद्धतीने फिरते आणि या ऑर्बिट मध्ये फिरताना तिच्या बरोबर तिचा उपग्रह म्हणजे चंद्र तो सुद्धा त्याच्या ऑर्बिट प्रमाणे त्याच्या गतीने फिरतोय. आता ह्या दोघांच्या ऑर्बिटचा जिथे क्लॅश होतो त्याला म्हटलं जातं नोड्स. आणि हे जे क्लॅश किंवा नोड्स आहेत तेच आहेत आपले 2 ग्रह राहू आणि केतू. म्हणजे एक ग्रह जो आहे किंवा एक क्लॅश किंवा एक नोड जो आहे त्याला आपण कन्सिडर करतोय राहू आणि सेकंड क्लॅश जो होतोय त्याला आपण कन्सिडर करतोय केतू. अशा प्रकारे 9 मेन ग्रह आपण ज्योतिष प्रेडिक्शन्स देताना किंवा ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शन्स देताना आपण वापरणार आहोत. आता ह्या 7 ग्रहांमध्ये ह्या 12 राशी या डिवाइड केल्या गेलेल्या आहेत. आता ह्या कशा, ग्रह तर 7 आहे, राशी 12 आहे. तर पहिल्या राशी पासून ते 12व्या राशीपर्यंत आधी आपण एक एक्सप्लेनेशन घेऊया. त्याच्यानंतर ह्या बायफर्केट कशा केल्या गेल्या त्याची पण एक खूप सुंदर स्टोरी आहे, ती सुद्धा आपण घेणार आहोत. पहिली जी राशी येते पूर्ण राशी चक्रामध्ये पहिली राशी येते मेष. त्याच्यानंतर दुसरी आहे ती वृषभ, त्याच्यानंतर तिसरी मिथुन, चौथी कर्क, 5वी सिंह, 6वी कन्या, 7वी तुळ, 8वी वृश्चिक, 9वी धनु, 10वी मकर, 11वी कुंभ आणि 12वी मीन. हा क्रम असाच राहतो म्हणजे कायम. पटकन 6वी रास म्हटल्यानंतर कन्या रास डोळ्यासमोर आली पाहिजे, 5वी रास म्हटल्यानंतर सिंह रास डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजे हा जो आकडा दिला गेलेला आहे ह्यात त्या राशींचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला कधी कधी राशी म्हटलं जाणार नाही प्रेडिक्शन्स देताना किंवा 2 ॲस्ट्रॉलॉजर्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा पटकन फक्त राशी न म्हणता 6वी किंवा 7वी किंवा कुंडलीमध्ये पहिल्या घरात कुठली राशी मांडली गेलेली आहे त्याच्यानं पटकन डोक्यात आलं पाहिजे की ही कुठली राशी आहे. त्याला विचार करायला वेळ नाही दिला पाहिजे. एवढं हे परफेक्टली डोक्यात बसलं पाहिजे. पहिली ते 12वी. आता ह्याची एक स्टोरी सुंदर कथा अशी आहे की पूर्ण या ग्रहमालेमध्ये म्हणजे अवकाशामध्ये जी ग्रहमाला आहे त्या ग्रहमालेमध्ये एक आहे राजा, एक आहे राजा आणि एक आहे राणी. ही राणी आहे आणि त्याच्या बाजूला आहे राजा. रवी म्हणजे सूर्य. सूर्य अख्ख्या पूर्ण आपल्या आकाशगंगेला चालवतोय किंवा आपली जी पूर्ण सिस्टीम आहे ह्या पूर्ण सिस्टीमचा मध्य जो आहे सेंटर जे आहे ते सूर्यामुळे त्याने सगळ्यांना त्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याने पकडून ठेवलेले. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ह्याला महत्व जास्त आहे. आणि राजा जसा असतो की राजा एका ठिकाणीच असतो पण त्याचं लक्ष किंवा त्याचा कंट्रोल हा भरपूर मोठा आणि अवाढव्य असतो. तशाच प्रकारे हा जो रवी आहे किंवा हा जो सूर्य आहे त्याला पूर्ण ग्रहमालेच्या मध्यस्थानी स्थान मिळालेलं आहे आणि म्हणूनच त्याला राजा म्हटलं गेलंय. राजा त्याच्या शेजारी आहे राणी. आता राजा आणि राणी जेव्हा एकत्र सिंहासनावर बसतात असं जर आपण इमॅजिन केलं तर त्यांच्या दोन्ही शेजारी त्यांचे युवराज बसतील. युवराज म्हणजे प्रिन्स आणि प्रिन्स स्थान दिलं गेलेलं आहे बुधाला. बुध इज मर्क्युरी. मर्क्युरीला हे स्थान दिलं गेलेलं आहे. युवराज म्हणजे जसा प्रिन्स असतो आई वडिलांचा लाडका किंवा होणारा भावी राजा ह्याच्या सारखं त्याचं जे वर्णन केलं गेलेलं आहे. बुधाचं सुद्धा तसंच आहे, अत्यंत हुशार आणि तो सतत राजाला बघतोय आणि त्याचंच पुढे तो भावी राजा होणार आहे. त्यामुळे हा राजा, राणी
आणि त्याच्या शेजारी हे दोन युवराज आहेत, त्यामुळे बुधाच्या या दोन राशी इथे आलेल्या आहेत. त्याच्यानंतर बुधाच्या नंतर शुक्र. शुक्र का येतो? कारण युवराज नंतरचं जे स्थान असतं हे नॉर्मली युवराज बसले, राजा आणि राणी बसले, दोन्ही शेजारी युवराज बसलेले आहेत आणि त्याच्या पुढे जे आहेत ते सगळे सेविका आहेत, ज्या नॉर्मली अशा पंख्याने वारा घालणाऱ्या वगैरे असतात, त्या आपल्याला तिथे दिसतात. त्या या दोन्ही शेजारी, मी आता शुक्र मांडलाय, त्याची गंमत आपल्याला नंतर कळेल. शुक्र लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे शुक्रानंतर येणार आहे मंगळ, दोन्ही साईड. मंगळ हा सेनापती आहे, सेनापतीचं स्थान हे मंगळाला दिले किंवा मंगळ हा सेनापतीचं रिप्रेझेंटेशन आहे. का? कारण सेनापती कसा असतो, राजाने ऑर्डर्स दिल्या की लगेच त्या एक्झिक्यूट करण्याचं काम किंवा लढाईला जाऊन पूर्ण लढाईचं नेतृत्व करण्याचं काम हे सेनापतीचं आहे. म्हणजे तो कोणाच्या अंडर काम करतोय? राजाच्या अंडर काम करतोय, पण लढाऊ वृत्ती आहे, लढाईला जाणार आहे, लढणार आहे आणि आपल्या राज्याला किंवा आपल्या राजाला ह्याच्यात जिंकवून, लढाईमध्ये जिंकवून देण्याचं सामर्थ्य मंगळामध्ये आहे. मंगळ हा लढाऊ वृत्तीचा ग्रह आहे. सेविकांच्या नंतर लगेच सेनापतीचा नंबर येतो, साईडला ते दोघे उभे आहेत. त्याच्यानंतर येतोय गुरु म्हणजे मंत्री. मंत्री जे असतात, जे सल्लागार आहेत, नॉर्मली राजाच्या दरबारात बऱ्याच टाईपचे मंत्री असतात. जसं आपलं मंत्रालय आत्ताचं जे डिपार्टमेंट आहे, प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं आहे. पाण्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे, त्याच्यानंतर दुष्काळाचं डिपार्टमेंट वेगळं आहे, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक डिपार्टमेंट वेगळं दिलेलं आहे. तसं आधीच्या काळी हे मंत्री होते, त्या मंत्र्यांकडे ते स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आपण घेऊन जाऊ शकत असो. तर अशा प्रकारे सेनापती नंतर आहेत मंत्री, म्हणजे त्याच्याच बरोबरीने मंत्री सुद्धा इथे उभे. हे गुरु लिहिलेलं आहे, ज्युपिटर. ज्युपिटरच्या दोन्ही राशी या साईडला येतात. त्याच्यानंतर शेवटी नंबर लागतोय सॅटर्नचा, दोन्ही साईडला सॅटर्न येतो. इथे जागा नाही, मी वरती लिहिते. सॅटर्न रिप्रेझेंट करतो सेविकांना. तसं दास आहे, आधीचे राजा आणि किंवा राणी हे लोक टाळ्या वाजवायचे, लगेच कोणतरी यायचं आणि त्यांच्या ऑर्डर्स घेऊन जायचं. तर सेम वे सगळ्यात शेवटी स्थान मिळाले हे शनीला, ते दास आहेत किंवा सेवा करण्यासाठी उभे आहेत तिकडे. अशा प्रकारे ही पूर्ण ग्रहमाला आहे. राजा, राणी, युवराज, त्याच्यानंतर जे सेविका, त्याच्यानंतर सेनापती, त्याच्यानंतर आहे मंत्री साहेब आणि त्याच्यानंतर आहेत दास, दास आणि दासी. ओके, आता ह्याच्यानंतर हे जे आपण म्हणतोय की या सगळ्या राशी आहेत, ह्या बायफर्केट कशा केल्या गेलेल्या त्या आता कळतील. आता इथे चंद्र आहे, ही कर्क रास चंद्राला दिलेली आहे. सिंह रास जी आहे ती सूर्याला किंवा रवीला दिलेली आहे. त्याच्यानंतर बुधाला ह्या दोन राशी दिल्या, तिथे दिसतंय चंद्र, रवी आणि ह्या दोन बुधाच्या राशी त्यांच्या बाजूलाच आहेत, मिथुन आणि कन्या. कन्या आणि इथे मी मिथुन. त्याच्यानंतर पुढचा आहे शुक्र, बरोबर दोन युवराजांच्या शेजारी परत शुक्राच्या दोन राशी आहेत. शुक्रच येणार आहे. शुक्राच्या दोन राशी आहेत त्या म्हणजे तूळ आणि वृषभ. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे. त्याच्यानंतर शुक्रानंतर आहे मंगळ, शुक्राच्या नंतर आहे मंगळ, ते येत आहे वृश्चिक, मेष. मंगळाच्या नंतर येणार आहेत गुरुच्या राशी, मंगळ इथे झाला. त्याच्यानंतर गुरुच्या दोन राशी येतात धनु आणि मीन. मीन, धनु आणि शनीच्या म्हणजे शेवटचा जो सेवक आहे शनीच्या दोन राशी आलेल्या आहेत कुंभ, मकर आणि कुंभ. अशा प्रकारे हे बायफर्केशन केलं गेलेलं आहे. आय विल रिपीट. राजा, राणी, दोन्ही युवराज, त्याच्यानंतर बाजूला सेविका, त्याच्यानंतर सेनापती, त्याच्यानंतर मंत्री आणि त्याच्यानंतर दास आणि दासी. आता हेच ह्याच्यात हे बायफर्केट केलेले आहेत, म्हणजे 7 ग्रह 12 राशींमध्ये डिवाइड केले गेलेले आहेत. आणि ह्या प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहील.
आता ह्याच्या पुढचं आहे, ह्याचं अधिपत्य पण तुम्हाला आपोआप लक्षात राहील. म्हणजे मेष जी रास आहे ती मी पुस्तकाकडे, मेष राशीचा जो अधिपती आहे, आता प्रत्येक राशीला समजायचं आहे तर त्या ग्रहाला आपल्याला समजावं लागणार आहे. पण आज मी डायरेक्ट पहिले ग्रहाचं घेत नाही एक्सप्लेनेशन, कारण तो प्रचंड गोंधळ होईल. तर आपण राशीप्रमाणे जाऊया, कारण लोकांना राशीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर पहिली जी मेष रास आहे तिचा अधिपती किंवा मेष रास ही मंगळाच्या अधिपत्याखाली येते किंवा मंगळाची पहिली रास मेष आहे. आता मेष राशीचे जे गुणधर्म आहेत ते आपण बघणार आहोत आता, की मेष म्हणजे काय. मेष म्हणजे आक्रमक, तापट, प्रचंड लवकर राग येतो अशा ह्या लोकांना, मेष राशीच्या लोकांना. लोक पटपट पटपट नुसतं चालत असतं, ह्यांचं धडपडी वृत्ती असते, महत्वाकांक्षी प्रचंड असतात, पण थोडीशी अविचारी वृत्ती असते. असं शांतपणे विचार करून डिसिजन घेतील असं नाही, पटकन डिसिजन घ्या, मोकळे व्हा, अशा पद्धतीच्या अशा स्वभावाची ही मेष रास आहे. पण आणीबाणीच्या वेळेला मात्र तुम्हाला मेष राशीची व्यक्ती जर आजूबाजूला असेल तर त्यांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. कारण ह्या आणीबाणीच्या वेळी अशा लोकांना पटकन सुचणं, जे की काय करायचं हे जे पटकन सुचणं आहे ते मेष राशीच्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे सुचतं. त्याच्यामुळे अशा लोकांचा हा एक स्वभाव जो आहे हा खूप उपयोगी पडू शकतो. अतिमानीपणा आहे, चंचलता आहे, पण सतत प्रयत्नशील आहे, प्रयत्नवादी असतात. नाही जमते परत करा, नाही जमते कुठलीही गोष्ट तरी रिपीट करून ते करतील. ऑर्डर्सचं एक्झिक्युशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. बघा मगाशी आपण तेच म्हणालो होतो की मंगळ जो आहे हा सेनापती आहे. सेनापती काय करतो, एक्झिक्युशन ऑफ द ऑर्डर्स. त्याच्यामुळे इथे सुद्धा तेच त्यांचं एक्सप्लेनेशन पुढे आलेलं आहे की एक्झिक्युशन कुठल्याही गोष्टीचं करायचं असेल, मोठ्या कुठल्याही साहेबांचं, तर त्यांच्या हाताखाली मंगळ किंवा मेष राशी असणारी जर व्यक्ती असेल ना तर एक्झिक्युशन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याच्या पुढेच ही व्यक्ती हट्टी आणि उतावळेपणा भरपूर असतो. रोगप्रतिकारक शक्ती मात्र यांची खूप चांगली असते. आता आपण प्रत्येक राशीचे ना स्वभाव, त्याच्यानंतर कुठल्या प्रोफेशन मध्ये हे लोक सूट होतात आणि त्यांना काय हेल्थ इश्यू असू शकतात हे आपण बघणार आहोत. आता मंगळाचा हा पूर्ण किंवा मेष राशीचा हा सगळा स्वभाव बघता आता कुठल्या प्रोफेशन्स मध्ये ते असायला हवेत. सेनापती आपण मगाशीच म्हटलं होतं. सेम वे त्यांचे जे प्रोफेशन असणार आहेत किंवा त्यांचा जो जॉब असणार आहे हा मिलिटरी, डिफेन्स, सर्व प्रकारची यंत्र, जिथे डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स तयार केल्या जातात, त्या मशीन्सचं ऑपरेशन असतं. इंजिनियर्स, डिटेक्टिव्ह, शेफ. आणि शेफ पण काय आहे, तुम्ही ऑर्डर्स द्या आणि ते एक्झिक्यूट करून तशा प्रकारे तुम्हाला जेवण किंवा तशी डिश आणि कल्पकता आणि फास्ट. शेफ का, कारण बाहेर व्यक्ती क्लायंट येऊन बसलेला आहे आणि तुम्हाला इथे लगेच ती डिश बनवायची, त्याच्यात जे स्पीड लागतो तो फक्त मेष राशीमध्ये आहे. त्याच्यामुळे शेफ जे चांगले शेफ असतात, शेफ दुसऱ्या राशीचेही होऊ शकतील, पण मेष राशीचे जर शेफ असतील तर हे जास्त फास्ट काम करू शकतील. त्याच्यामुळे बाहेर बसलेल्या कस्टमरला किंवा क्लायंटला जास्त वेळ ताटकळत बसायची गरज नाहीये. त्याच्यानंतर WWF कुस्ती लढणारे जे लोक असतात ते मेष राशीच्या अंडर येतात. त्याच्यानंतर आता आहे ना हेल्थ इश्यूज काय असू शकतील. हेल्थ इश्यूज आहेत एकतर ब्रेन रिलेटेड इश्यूज. का ब्रेन रिलेटेड इश्यूज, एक तर मगाशीच आपण स्वभावामध्ये बघितलं होतं की दे आर व्हेरी अग्रेसिव्ह, खूप तापट असतात, प्रचंड राग येतो, लगेच राग येतो आणि त्याच्यामुळे मेंदूशी रिलेटेड जे जे त्रास असतात नॉर्मली मेष राशीच्या लोकांना त्यातून ते लोक सफर होतात. मायग्रेन, त्याच्यानंतर धडपडी वृत्ती असल्यामुळे सतत पडणे, भाजणे, किचनमध्ये जर मेष राशीची स्त्री असेल आणि ती किचनमध्ये काम करावंच लागते तर स्वयंपाक करताना सतत काहीतरी भाजतं, सतत कापलंच जातं. म्हणजे 3-4 दिवसात एकदा तरी भाजणं आणि कापणं हे ठरलेलंच आहे. त्या मेष राशीच्या समजून जायचं. त्याच्यानंतर ऍसिडिटी आणि अल्सर. ऍसिडिटी पण हे एक रागाचा परिणाम आहे, म्हणजे प्रचंड राग येणाऱ्या व्यक्तीला ऍसिडिटी होणारच आहे. त्याच्यामुळे ऍसिडिटी आणि अल्सर मेष राशीच्या लोकांना ह्या टाइपचे हेल्थ इश्यूज येतात. मेष राशी कंप्लीट स्वभाव झालाय, त्याच्यानंतर प्रोफेशन झालंय आणि त्याच्यानंतर आता आपण त्यांचे हेल्थ इश्यूज पण बघितले. आता आपल्याला बघायचं आहे वृषभ.